अनुसरितो अमर झाला, अनुसरितो अमर झाला, अनुसरितो अमर झाला, अनुसरितो अमर झाला, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसारा, न दिखते गर्भवास, न दिखते गर्भवास, न दिखते गर्भवास, दिखते गर्भवास, कधी दास विष्णूची, कधी दास विष्णूचे, 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 विसंबिना माता बाळा, विसंबने माता बाळा, माता बाळा, विसंबने माता बाळा, तैसा लढा पाळीला, तैसा पाळला, तैसा गळा पाळला, गळा पाळला, तैसा गळा पाळला, न दिखते गर्भवास, न दिखते गर्भवास, न दिखते गर्भवास, न दिखते गर्भवास, कधी दास विष्णूचे, 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 त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवने ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवने ज्याची सत्ता, तुकया रक्षे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हरी विठ्ठल टाळी टाळी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कुंडली खबरदार, श्री ज्ञानदेव तुकार हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, योगीराज संतराज महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, न देखते गर्भवास, कधी दास विष्णूची, विसंबिना माता बाळा, तैसा लळा पाळीला, न देखते गर्भवास, कधी दास विष्णूची, त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला, न देखती गर्भवास, कधी दास विष्णूची,
योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता सञ्जीवयति किल शक्तिधर स्वधामना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीतम्बरादरुणबिम्बफलादरुष्णत पूर्णेन्द्र सुंदर मुखादर विन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् पाण्डुरङ्गकारू प्रथम नमाना पाण्डुरङ्गकारू प्रथम नमाना पांडुरंगकारो प्रथम नमाना पांडुरंगकारो प्रथम नमाना पाण्डुरङ्गकारू प्रथम नमाना पाण्डुरङ्गकारू प्रथम नमाना पांडुरंगकारो प्रथम नमाना पांडुरंगकारो प्रथम नमाना दुसरी चरणा संताची या दुसरी चरणा संताची या दुसरी चरणा संताची या दुसरी चरणा संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी दास तुका जयांचे गिलिया स्मरण भोज सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी दास विष्णूची ते गर्भवास कधी दास विष्णूची दुःखांकित या पुण्यस्मरण रूपी सेवे करता गायलेला अभंग विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अद्वैतवीर प्रकरणातील गोड असा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायांनी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर
मृत्यूवरती मात करून अमरत्व ज्या खऱ्या अर्थाने अनुसंधाने प्राप्त करून घेतलं, ते अमरत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं त्याबद्दलचा परिहार व्यक्त करणारा श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग सेवे करताय. विढाल संपूर्ण या ठिकाणी शोकाकुल असणारा गाडगे परिवार, या परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे, आयुष्यभर अत्यंत स्वच्छ निर्मळ पवित्र समाज परोपकारी जीवन जगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, हे जीवन जगत असताना आपल्या कुटुंबावरती चांगल्या प्रकारचे संस्कार आणि विचारधारा देण्याचं ज्यांनी काम केलं, गोड अशा प्रकारचं परिसराकरता आदर्श आपला पाठीमागे ज्यांनी ठेवला, ते वैकुंठवासी आदरणीय श्री सिद्धनाथजी दोंडेबा गाडगे, आदरणीय बाबांचं प्रथम पुण्यस्मरण. या कार्यक्रमाचं पाठीमागे गोड नियोजन करणारा त्यांचा परिवार, त्यांचे पाठीमागे चिरंजीव आदरणीय श्री संग्रामजी सिद्धनाथ गाडगे, बाबांच्या पाठीमागल्या त्यांच्या तिन्ही मुली, त्यामध्ये वैशालीताई विश्वनाथ शिंदे, निर्मलाताई गोरख शेलार, सारिकाताई रमेश शिंदे आणि पाठीमागे त्यांचे दोन नातू नथुराजजी संग्राम गाडगे आणि प्रेमराजजी संग्राम गाडगे. असा हा अत्यंत गोड अशा प्रकारचा हा परिवार, आणि परिवाराच्या वतीने धर्मसंस्कृतीला अनुसरून खऱ्या अर्थाने बाबांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा शेवटचा विधी. या विधीनंतर तो जीवात्मा खऱ्या अर्थाने दुसऱ्या योनीला प्राप्त होत असतो, पण खऱ्या अर्थाने आज त्या दुसऱ्या योनीला जात असताना त्यांचा खऱ्या अर्थाने या देहातील हा खऱ्या अर्थाने वर्षाच्या आतमध्ये येणारा शेवटचा विधी, ज्याला तुमच्या माझ्या भाषेमध्ये वर्षश्राद्ध म्हटलं जातं, त्याला अध्यात्माच्या तत्व परंपरेमध्ये पुण्यस्मरण म्हटलं जातं. हे प्रत्येक पुत्राने यथासांग पार पाडावा म्हणून अनुसंधाने खऱ्या अर्थाने विधी आणि त्या विधीमध्ये हरिकीर्तन रूपी सेवा परिवाराच्या वतीने व माझ्यावरती नितांत प्रेम करणारी, संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव असणारी माझे जिवलग मित्र हृदयस्थ मृदुंग सम्राट हरिभक्त परायण आदरणीय श्री मारुती दादा, त्यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण, दंडवत प्रणिपात, गोड मृदुंगाची साथे, पुन्हा एकदा दंडवत प्रणिपात. इकडे माझे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील माझ्यावरती नितांत प्रेम करणारी आमचे महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार आदरणीय माझे मित्र अंगद महाराज आणि आदरणीय महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुणीजन या ठिकाणी टाळकरी वृंद, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा सर्वांनी. दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. परिसरातील पंचकृषीतील परिवाराची विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे आमच्या विनेकरी बाबापासून तर इकडे सर्व टाळकरी वृंदांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. विशेष उपस्थिती महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट माझे जीवलग मित्र आदरणीय श्री या ठिकाणी भीमरावजी महाराज, महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात. पलीकडे माझ्यावरती नितांत प्रेम करणारी आदरणीय आमचे बाळासाहेबजी महाराज, त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात. गोड अशा प्रकारे माय सिस्टीमच्या आमच्या दादांची साथे दंडवत प्रणिपात, गोड हार्मोनियमची साथे. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण दोन्ही चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाते. इकडे आदरणीय माझे मित्र पुन्हा एकदा अंगद महाराजांचा या ठिकाणी गोड अशा प्रकारचा यूट्यूब चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रसारण केले जाते. खऱ्या अर्थाने संपूर्ण बारामती तालुक्याचं या ठिकाणी भूषण असणारी बारामतीमध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक कार्यक्रमाचं अथवा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांचं या ठिकाणी ज्यांच्या चॅनलला कीर्तन श्रवण करायला मिळतात, अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचा या बारामती विभागातील राजमुद्रा यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, याही चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, नसन केलं तर सर्वांनी नंबर घ्या आणि नंतर सबस्क्राईब करा. कार्यक्रमाचं प्रसारण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आमच्या दादांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. आणि पूर्ण वेळेचं बंधन पाळणारा कीर्तनकारी, अजिबात मी वेळ घेणार नाही. बरोबर कीर्तनाची मर्यादा आहे 10 ते कोण म्हणलं इकडे 1 वाजेपर्यंत, बरोबर 12ला माझ्या हरी कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता करणारी या अनुसंधानी छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतला अत्यंत गोड अभंग आहे. अभंग हा अद्वैत प्रकरणातले असून जगद्गुरु तुकोबराय अभंगातून परमार्थातला परिहार व्यक्त करता. विढाला विढाला गाडगे परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने ज्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा शेवटचा विधी यथासांग पार पाडतात. हा विधी यथासांग पार पाडणं प्रत्येक मुलाचं, प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य बरं का. कारण गरुड पुराणाचं चिंतन केलं तर गरुड पुराणामध्ये काही विधीचा या ठिकाणी विचार आलेला आहे. गरुड पुराणामध्ये 2 कर्माचे सिद्धांत सांगितले, 2 संस्कार सांगितले आणि 2 प्रकारचे मार्ग सांगितले. बऱ्याच वेळा आमचे कीर्तनकार वर्षश्राद्धाच्या कीर्तनामध्ये गरुड पुराणाचं चिंतन करतात, पण ज्याला गरुड पुराण हे जर का तुम्हाला कुणी विचारलं तर 6 शब्दामध्ये गरुड पुराणाचा समावेश होतो बरं का. मग ते 6 शब्द कोणते बारकाने ऐका.
6 शब्दाचं चिंतन करत असताना म्हणून जाईन गरुड पुराणामध्ये 2 कर्माचे सिद्धांत आले, 2 प्रकारचे संस्कार आले आणि 2 प्रकारचे मार्ग आले. तर किती शब्द झाले? तर 6 प्रकारच्या. या 6 प्रकारच्या शब्दामध्ये चिंतन केलं जातं. मग 2 कर्माचे सिद्धांत कोणते, 2 संस्कार कोणते आणि 2 मार्ग कोणते? माझ्याकडे जास्त वेळ नाही, इकडे पहा. 2 कर्माचे सिद्धांत गरुड पुराणामध्ये आले. ऐका ऐका. पहिला कर्माचा सिद्धांत आला गरुड पुराणामध्ये, त्याचं चिंतन आहे. पहिला कर्माचा सिद्धांत त्याला म्हणावा आतुरकाली कर्म, आणि दुसरं कर्म सांगितलं गरुड पुराणामध्ये त्याला आवर्तदेही कर्म सांगितलं. जास्त वेळ माझ्याकडे नाही. आतुरकाली कर्म म्हणायचं तरी कशाला आणि आवर्तदेही कर्म म्हणायचं तरी कशाला? 2 शब्दामध्ये चिंतन करतो. ऐका. या देहातून जीवात्मा बाहेर पडण्याच्या अगोदर शेवटच्या क्षणाला 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं या देहामध्ये एक सत्कार्य केलं जातं, एक चांगल्या प्रकारचं कर्म केलं जातं. जे कर्म केलं जातं त्या कर्माला गरुड पुराणामध्ये कर्माच्या सिद्धांतातील पहिलं म्हटलं जातं आतुरकाली कर्म. म्हणून पुन्हा एकदा ऐका. या देहातून प्राण बाहेर पडत असताना 3 प्रकारचे कर्म करावे. कोणते 3 प्रकारचे कर्म? बारकाने ऐका. या देहातून प्राण बाहेर पडत असताना जरी त्या जीवात्म्याला शुद्ध जर का नसेल, तो खऱ्या अर्थाने या देहातून प्राण बाहेर पडत असताना त्याला कसल्या प्रकारची शुद्धी नाही. अशा वेळेस असं चिंतन आहे की कुटुंबातल्या लोकांनी त्याच्याकडून 3 प्रकारची कर्म करून घ्यावी. कोणती कोणती? ऐका. आतुरकाली कर्मामध्ये 3 कर्म त्याच्याकडून करून घ्यावी. पहिलं कर्म सांगितलं कोणतं? तर त्याला म्हटलेलं आहे त्या जीवात्म्याकडून कर्म करून घ्यावा. कोणतं कर्म त्याला सांगितलंय? अशा जीवात्म्याला मरण काळाच्या समयी कमीत कमी त्या घराण्याचे असणारे ज्याला गुरु म्हटलं जातं, गुरूंचं दर्शन घडावा. आणि 2 नंबर त्या गुरूंच्या चरणाचं तीर्थ त्याला प्राशन करण्याकरता द्यावा. 2 नंबर काय करावा? प्रत्येकाच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला एक खऱ्या अर्थाने शालिग्राम पाहायला मिळतो. त्या शालिग्रामाचं दर्शन त्याला घडवावा आणि शालिग्रामाला स्नान घातल्यानंतर शालिग्रामाचं तीर्थ त्या जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्यावा. आणि हे 2 नाही झालं तर कमीत कमी कुटुंबातल्या लोकांनी त्याच्या देहातून प्राण बाहेर पडत असताना त्याच्या कडेला बसून भगवंताचं नामचिंतन करावा. कारण ही 3 कर्म जर का केली तर त्या जीवात्म्याने आयुष्यभर केलेलं पुण्य वेगळं आणि शेवटच्या काळामध्ये केलेलं पुण्य हे वेगळं असतं. म्हणून ही कर्म त्याच्याकडून करून घेतली जातात. याला गरुड पुराणामध्ये कर्माच्या सिद्धांतातील आतुरकाली कर्म म्हणावा. आता दुसरा कर्माचा सिद्धांत आला, त्याला म्हटलं जातं आवर्तदेही कर्म. हे कर्म म्हणजे काय? या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर, परत एकदा ऐका, प्राण बाहेर पडल्यानंतर 3 प्रकारामध्ये विधी केले जातात. कोणता विधी? ऐका. या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर अंत्यविधीपासून सावड्याच्या कार्यक्रमापर्यंत एक पहिला विधी केला जातो. त्याच्यानंतर सावड्याच्या कार्यक्रमापासून गूढ दिवस तिथपर्यंत एक कर्म केलं जातं आणि गूढ दिवसापासून तर पुण्यस्मरणापर्यंत एक कर्म केलं जातं. म्हणून आवर्तदेही कर्मामध्ये 3 टप्पे. कोणते? 1 अंत्यविधी झाल्यानंतर तिथून पुढे तर सावड्याच्या कार्यक्रमापर्यंत पहिला टप्पा. दुसरा टप्पा सावड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गूढ दिवस म्हटला जातो, तिथपर्यंत दुसरा टप्पा. आणि गूढ दिवसापासून पुण्यस्मरणापर्यंत हा 3रा टप्पा सांगितला. याला गरुड पुराणामध्ये आवर्तदेही कर्म म्हणावा. हे कर्माचे 2 सिद्धांत आले. आता संस्कार 2 प्रकारचे सांगितले. कोणते संस्कार? ऐका. 2 संस्कार कोणते? प्रेत संस्कार वेगळे आणि पितृसंस्कार वेगळे. 2 संस्कार सांगितले. कोणते? पहिला संस्कार सांगितला कोणता? प्रेत संस्कार. म्हणजे या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर त्या प्रेताच्या संदर्भामध्ये जे संस्कार जे कर्म केले जातात त्या कर्माला प्रेत संस्कार म्हणतात. आणि याच्यानंतर दुसरे संस्कार आले खऱ्या अर्थाने पितृसंस्कार. म्हणजे पितरांच्या संबंधाने जे कर्म केले जातं त्याला पितृसंस्कार म्हटले जातात. हे संस्काराचे 2 प्रकार. आणि गरुड पुराणामध्ये 3रा आला तर मार्ग सांगितले. 2 मार्ग कोणते? ऐका. पहिला मार्ग देव मार्ग आणि दुसरा मार्ग सांगितला तर यम मार्ग सांगितला. म्हणून प्रत्येकाने ठरवायचे मला देव मार्गाने जायचे का यम मार्गाने जायचे. ज्याला यम मार्गाने जायचे त्याने आयुष्यभर परमार्थ करायचा नाही आणि ज्याला देव मार्गाने जायचे त्याच्याकरता काय करावा. अथवा तुकोबराय म्हणतात की आम्ही काय केलं. तुकोबराय म्हणतात याच्यासाठी गेला भोदाटाचा, याच्यासाठी गेला भोदाटाचा, याच्यासाठी गेला होता हाते, याच्यासाठी गेला होता हाते, याच्यासाठी
डाटा याच्यासाठी केला होता आटा हे याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास गोड भावा शिवटचा दिस गोड भावा शिवटचा दिस गोड भावा आता निशितीने पावलो विसावा आता निशितीने पावलो विसा पावलो विसावा पावलो शेवटेचा दिस गोड भावा शिवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा निशितीने पावलो विसावा आता निशितीने पावलो विसावा पुन्हा एकदा ऐका या देहामध्ये आल्यानंतर ज्याला देव मार्गाने जायचे त्याच्याकरता काय करावा तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्याच्याकरता आम्ही काय केलं यादसाठी केला होता अट्टहास म्हणून परत एकदा ऐका बरं का देव मार्गाने का होईना पण जायचंच आहे आणि यम मार्गाने का होईना पण जायचं मात्र शब्द परत एकदा ऐका बरं का या देहामध्ये आल्यानंतर देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार देव मार्गाने कोणा पण त्याला जायचंय आणि कर्म जर का चांगलं नसन तर यम मार्गाने कोणा पण जायचंय याच्यामध्ये बदल नाही आलेल्या प्रत्येकाला मृत्यू लोकांच्या नियमाच्या विरोधात जाता येत नाही जावा लागते तुम्हा मला जावा लागते याच्यात नवल नाही महाराज म्हणतात की इथे बुरू नाही आली अवतारा इथे नाही बुरू आली अवतार हे तेव्हा नाही आले अवतार तेव्हा नाही आले अवतार तारा इथे नाही अवतार हे तेव्हा नाही आले अवतार हे तेव्हा नाही आले अवतार येरत पामरा येरत पामरा जीवगीत 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 एक नाही मोर आले अवतारा एक नाही मोर आले अवतारा मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर या देहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला दोन मार्गाने जायचे कारण राहण्याकरता कोणी आलेलं नाही येथे तुमच्या माझ्या उद्धाराकरता जगाचा बाप जरी आला तरी जगाच्या बापाला सुद्धा मृत्यू लोकांमध्ये राहता येत नाही तुकोबाराय म्हणतात की येथे वरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती देव जरी आला तरी देवाला मृत्यू लोकांमध्ये राहता येत नाही म्हणून मृत्यू लोकातला अटळ नियम आहे या नियमाच्या विरोधात कोणाला जाता येत नाही मृत्यू हा प्रत्येकाला निश्चित आहे काहींनी आमच्या चोखोबऱ्यांना विचारलं चोखोबराय मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर मृत्यू जर का अटळे मग महाराज या मृत्यूच्या तावडीतून सुटण्याकरता येथे काय पर्याय आहेत का महाराज म्हणतात की पर्याय कोणता नाही कुणी किती जरी मोठा असला सत्ताधीश संपत्तीवान ऐश्वर्य संपन्न वशिला जरी त्याचा असला तरी महाराज म्हणतात की त्याला राहता येत नाही का येथे आल्यानंतर
जन्म आणि मृत्यूचा धागा आहे, पण तो धागा तुटण्याची जागा आहे. आमचे चोखोबराय म्हणतात, तुटला आयुष्याचा दुरा दुरा, तुटला आयुष्याचा दुरा. एर बाबूगा पसारा टाकुनी पळती रांडापुरी, टाकुनी पळती रांडापुरी. पाठीमाग म्हणा, पाठीमाग विनंती, फक्त माझ्या पाठीमागं म्हणा बरं का. फक्त पाठीमागं वेळ कमी आपल्याकडं, फक्त माझ्या पाठीमागं तुकडा फक्त म्हणत जा. चोखोबराय म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्याचा दोरा काय होणारी, निश्चित तुटणारी. आयुष्याचा दोरा तुटत असताना प्रत्येकाला जाण्याकरता मृत्यू हे एकमेव द्वार आहे, आणि मृत्यूच्या द्वारातून प्रत्येकाला बाहेर पडायचे. आणि त्या मृत्यूच्या द्वारातून बाहेर पडत असताना या समाजामध्ये कुणी किती जरी मोठा असला, त्याचा कोणताही वशेला, त्याची किती मोठी संपत्ती, त्याची किती मोठी सत्ता, त्याचं किती मोठं ऐश्वर्य त्याच्या कामाला येत नाही. एक महाभारतामध्ये अत्यंत गूढ चिंतन आलं. आयुष्याचा द्वारा तुटण्याची जागा आहे ती मृत्यूचं द्वार आहे, आणि मृत्यूच्या द्वारामध्ये पोचल्यानंतर माणसाचा किती जरी मोठा वशीला असला तरी तो वशीला कामाला येत नाही. एक महाभारतामध्ये चिंतन आहे, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने अभिमन्यूकडं चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, आणि दुर्दैवाने शोकांतिका अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यामध्ये असमर्थ ठरला, आणि अभिमन्यूचं देह कुरुक्षेत्रावरती पडलं. पाची पांडवाच्या आणि कृष्ण परमात्म्याच्या कानावरती बातमी गेली. देवाला वाईट वाटलं, कारण त्या अभिमन्यूवरती मी जबाबदारी घेऊन चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी दिली होती. अभिमन्यू असमर्थ ठरला, आणि अभिमन्यूचं देह कुरुक्षेत्रावरती पडलेले. भगवान परमात्मा पळत गेले. ज्या कुरुक्षेत्रावरती अभिमन्यूचं खऱ्या अर्थाने शरीर पडलेले, भगवंत पळत गेले. अभिमन्यूची मान उचलली, आपल्या मांडीवरती घेतली. अभिमन्यूच्या शरीराकडे पाहिलं तर अभिमन्यूचं शरीर पूर्ण खऱ्या अर्थाने डोक्याच्या केसापासून खऱ्या अर्थाने पायाच्या बोटाच्या नखापर्यंत रक्ताबंबळ झालेले, कंठामध्ये प्राण आलेला आहे. आणि अभिमन्यूच्या डोळ्यातले अश्रू जगाच्या बापाने पाहिलं. देवाने विचारलं, अभिमन्यू शरीरातून प्राण बाहेर पडतोय म्हणून रडतोय का? कंठामध्ये प्राण आलेल्या अभिमन्यूने देवाकडे पाहिलं, सांगितलं, देवा कुरुक्षेत्रावरती माझा देह पडलेला आहे, माझ्या शरीरातून प्राण बाहेर जाणारे म्हणून मी रडत नाही. मग देवाने विचारलं, अभिमन्यू तुझ्यासारख्या क्षत्रियाला कुरुक्षेत्रावरती तुझा देह पडलेला असताना, या देहातून प्राण जात असताना एका क्षत्रियाला अंतिम समयाला मरण काळामध्ये रडणं, डोळ्यातले अश्रू शोभा देत नाहीत. अभिमन्यूने देवाकडे पाहिलं, देवा मरणारे म्हणून मी रडत नाही. मग देवाने विचारलं, अभिमन्यू तू का रडतोय? अभिमन्यूचे शब्द किती गोड होते, महाभारतकारांनी चिंतन केले. ऐका, अभिमन्यू सांगितलं, देवा मी मरणारे म्हणून रडत नाही, माझ्या रडण्याचं कारण आहे. काय कारण आहे? अभिमन्यू सांगितलं, देवा ज्यावर त्या कुरुक्षेत्रावरती चक्रव्यूह भेदण्यामध्ये असमर्थ ठरलो, आणि माझा देह खाली पडलेला असताना अनेक कौरवांनी माझं वर्णन केलं, पण वाईट या गोष्टीचं वाटते, माझा देह मातीमध्ये पडलेला असताना, कौरवांचा माझं शत्रुत्व संपलेले असताना, तो जयद्रथ माझ्या मात्या शरीराजवळ आला, माझ्या खऱ्या अर्थाने पार्थिवाच्या जवळ आला, आणि त्या जयद्रथाने क्षणाचाही विचार केला नाही, वाईट कपट बुद्धीने माझ्याकडे पाहिलं, माझ्या पार्थिवाला, माझ्या शरीराला त्या जयद्रथाने लात मारली, आणि हसत हसत निघून गेला. देवा त्या जयद्रथाने माझा अपमान केला, आणि अपमान घेऊन मी मरतोय, या गोष्टीचं मला वाईट वाटते. अभिमन्यूचे शब्द अर्जुनाच्या कानावरती पडले. अर्जुनाने जवळचा गांडीव धनुष्य घेतला. बाळ, अरे ज्या जयद्रथाने तुझ्या पार्थिवाला लात मारली, अपमान केला तुझा, बाळ
ज्या जयद्रथाने अपमान केला उद्या सूर्यास्ताच्या अगोदर मी त्या जयद्रथाचा वध करीन. पिता अर्जुनाचे शब्द अभिमन्यूने थांबवली. पिताश्री भले तुम्ही त्या जयद्रथाचा वध करता पण अपमान त्यांनी तुमचा नाही, अपमान त्यांनी माझा केलेला आहे. मग त्या अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे. तेव्हा जगाचा बाप हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आणि अभिमन्यूच्या पुढे उभा राहिले. अभिमन्यू, अरे ज्या जयद्रथाने तुझा अपमान केला अपमानाचा बदला घ्यायचा बोल. हा जगाचा बाप ज्याच्या हातामध्ये त्रिभुवनाची सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये काळ आहे. अरे कोणतीही गोष्ट मी बोलले तर मी करून दाखवतो, एवढी ताकद माझ्याकडे. बोल अभिमन्यू, या अपमानाचा बदला घेण्याकरता मी तुझ्याकरता काय करू. ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याचे शब्द अभिमन्यूच्या कानावरती पडले आणि कंठामध्ये प्राण आलेल्या अभिमन्यूने जगाच्या बापाकडे पाहिलं. देवा, या अपमानाचा बदला मला घ्यायचाय ना, आणि तुम्हाला जर का माझ्याकरता काहीशी करावं असं वाटत असेल ना तर देवा, या अंतिम काळाला मरण काळामध्ये माझं तुमच्याकडे मागणं आहे. देवाने हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं. बोल अभिमन्यू, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू. त्या अभिमन्यूने मरण काळामध्ये जगाच्या बापाकडं काय मागितलं लक्षपूर्वक ऐका. अभिमन्यू सामान्य नव्हता. किती मोठा वशील आहे अभिमन्यू, सामान्य नाही. किती मोठा वशील आहे. अरे त्या अभिमन्यूच्या वशिल्याचा विचार केला तर त्या अभिमन्यूचा एवढा मोठा वशील आहे. जगाचा बाप कृष्ण परमात्मा अभिमन्यूचा मामा आहे. किती मोठा वशील आहे. अरे अभिमन्यूचा वशिला एवढ्यावरती नाही, अर्जुनासारखं ज्याचे वडील आहेत, ज्या अर्जुनाने गंधर्वाशी युद्ध केलेले, एवढा मोठा वशील आहे. अरे अभिमन्यू कोण आहे. पांडवांच्या कुळातला अभिमन्यू आहे. आणि एवढा वशिला असताना त्या अभिमन्यूने कृष्ण परमात्म्याकडं अंतिम समयाला मागितलं. काय मागितलं. देवा, अपमानाचा बदला घेण्याकरता मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. किती मागितलं. आणि आमचे बसलेले श्रोता वर्गात किती आयुष्य मागितलं. किती. 3.5 तासाचं आयुष्य अभिमन्यूने मागितल्या बरोबर जगाच्या बापाची मान झुकली. सुदर्शन चक्र पाठीमागे पाठवून दिलं आणि अभिमन्यूने देवाची मान झुकली पाहिलं आणि अभिमन्यू विचारलं. देवा, द्या ना मला 3.5 तासाचं आयुष्य. तुम्ही माझे मामा आहात, त्रिभुवनाची सत्ता तुमच्या हातामध्ये. द्या मला 3.5 तासाचं आयुष्य द्या. मी त्या जयद्रथाने केलेल्या अपमानाचा बदला घेईन. ज्यावेळेस अभिमन्यूने देवाकडे 3.5 तासाचं आयुष्य मागितलं, देवाची मान झुकली आणि मग मात्र देवाने शर्मीने मान वर केली. सांगितलं, अभिमन्यू, या अंतिम समयाला, या तुझ्या अंतिम घटकाला, अरे तू जगाच्या बापाकडं, मी जरी तुझा मामा जरी असलो ना, या जगाच्या बापाकडं तू 3.5 तासाचं आयुष्य लय मागितलं रे. आयुष्य लय मागितलं. या शेवटच्या घटकाला, या शेवटच्या क्षणाला बाळ अभिमन्यू, तू माझ्याकडं एका क्षणात जरी आयुष्य वाढून मागितलं असताना तर ते आयुष्य देण्याची ताकद माझ्यामध्ये सुद्धा नाही. ज्याचा वशिला कृष्ण परमात्म्यापर्यंत होता, पण कृष्ण परमात्म्याचा वशिला सुद्धा अंतिम समयाला अभिमन्यूला कामाला आला. आपला वशिला येईन का कामाला. नाही, आपला वशिला. मी माझ्या एका कीर्तनामध्ये अंगद महाराज असंच म्हटलं, जगाच्या बापाचा वशिला सुद्धा कामाला येत नाही. ती एका म्हातारीने माझं कीर्तन ऐकलं आणि मी गाडीहून बाहेर पडत असताना मारते दादा त्यांनी माझी गाडी अडवली. तो म्हणला, महाराज कुणाचाच वशिला कामाला येत नाही का. मी म्हणलं, कुणाचाच नाही. तो म्हणला, महाराज माझा. अरे म्हणलं, जगाच्या बापाचा वशिला कामाला येत नाही, तुझा वशिला काय कामाला येत आहे. तो म्हणला, माझा पण येणार का नाही का. मी म्हणलं, येणार नाही. मी म्हणलं, तुझं पद कोणतं आहे. त्याने हसून मला सांगितलं. म्हणला, महाराज मी सोसायटीचा चेअरमन आहे. हा, अरे जगाच्या बापाचा वशिला जर का कामाला येत नाही, तुझं चेअरमन पद पुढे घेऊन बसला, त्याचा सुद्धा वशिला कामाला येणार नाही का. कारण आमचे चोखोबाराय म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा. आणि येथे आल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याचा काय होणार आहे, दोरा तुटणारी. पण दोरा तुटत असताना कधी तुटण सांगता येत नाही. म्हणून असं म्हटलेले, क्या भरोसा ही इस जिंदगी का, क्या भरोसा ही इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा ही इस जिंदगी का, क्या भरोसा ही इस जिंदगी का, क्या भरोसा ही इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते,
क्षमा बुझ जाएगी जलती जलते, सांस रुक जाएगी चलती चलते, क्षमा बुझ जाएगी जलती जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा ही इस जिंदगी का, क्या भरोसा ही इस जिंदगी का, क्या भरोसा ही इस जिंदगी का। आयुष्याचा भरवसा कोणाचा? सहज लोक चालता चालता म्हणतात तू आम्ही सकाळी लोणीच्या चौकात अर्धा कप चहा घेतला हो. काय शब्द आहेत? अर्धा कप चहा घेतला. चहा घेत नव्हता पण मी बळबळ त्याला अर्धा कप चहा दिला आणि संध्याकाळी आमच्या कानावरती बातमी आली हार्ट अटॅकने भाऊसाहेब आमच्यातून निघून का निघून गेले. क्या भरोसा ही इस जिंदगी का. आपल्या आयुष्याचा भरवसा नाही, कुणाच्याच आयुष्य भरवसा नाही. काय ऐकणाऱ्याच्या आयुष्याचा भरवसा नाही, याच्यात नवल नाही. टाळ घेऊन उभा राहिल्यात त्यांच्या आयुष्याचा भरवसा. परत एकदा सांगू का, तुमच्या दोघांचा आयुष्याचा भरवसा नाही, याच्यात नवल नाही. मी आता कीर्तन करतोय पण जे विठ्ठल म्हणून का नाही याचा सुद्धा भरवसा नाही. का? क्या भरोसा ही इस जिंदगी का. आयुष्याचा भरवसा नाही. इथे जगाचा बाप जरी आला, तुम्ही आम्ही जरी आलो, प्रत्येकाला मृत्यू लोक काय करायचंय तर सोडून द्यायचंय. का सोडून द्यायचंय? त्यांनी म्हटलेले का सोडून द्यायचंय त्याचं कारण आहे पुण्य एकदा ऐका. मला तुमच्या सर्वांचं चित्त पुन्हा एकाग्र करायचे. कोणाच्याही आयुष्याचा भरवसा नाही. का? किती मोठं पद जरी असलं, किती मोठी सत्ता संपत्ती जरी असली तर प्रत्येकाला जायचे. का जायचे? कारण त्यांनी म्हटलेले का जायचे. एक हिंदी पदामध्ये म्हटले का जायचे त्याचं कारण आहे. मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा, ए मन मुसाफिरा निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा, 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 ए मन मुसाफिरा निकलना 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 पड़ेगा. हे मुसाफिरे बर का, आपण मुसाफिरे. तुमच्या माझ्या आयुष्याचा प्रवास चालू आहे आणि हा प्रवास जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये चालू आहे. आणि जन्म मृत्यू मधला प्रवास करण्याकरता तुम्हा मला खऱ्या अर्थाने देहरूपी पर्णकुटी मिळाली. आणि जोपर्यंत या देहरूपी पर्णकुटीमध्ये प्राण आहे तोपर्यंत जन्म मृत्यूचा तुमचा माझा प्रवास चालू आहे. पण पुन्हा एकदा ऐका, या देहरूपी पर्णकुटीतून एकदा का प्राण बाहेर पडला, या देहरूपी पर्णकुटीला कुणी किंमत देत नाही. शब्द लक्षात आले का? देहरूपी पर्णकुटीतून प्राण बाहेर पडला, तुम्हाला आम्हाला किंमत कुणी देतं का? मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतोय, तुम्हाला कळत नाही. जरा सोप्या भाषेत बोलू का? इकडे मेल्यानंतर घरात किती दिवस ठेवतात? नाही, मेल्यानंतर घरामध्ये किती दिवस ठेवतात आपल्या इंदापूर विभागात? तुम्ही काहीच बोला ना, म्हणजे इंदापूर मध्ये मरत नाही का माणसं? कमीत कमी कोण म्हणलं 2 दिवस?
नाही 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 2 दिवस लय झाले बरं का, 2 दिवस लय झाले. जास्तीत जास्त 2 नाही तर 2.5 तास बरं का. एखाद्याचा पाहुणा जास्तच लांब असेल तर त्याच्याकरता 3-3.5 तास थांबतात. त्याच्यापेक्षा जास्त कुणी थांबत नाही. तर काय माहिती का, देहरूपी पर्णकुटीतून प्राण बाहेर पडला, तुम्हा आम्हाला घरामध्ये कुणी ठेवत नाही. मग त्याचा किती 2 कोटीचा नाही तर 3 कोटीचा बांगला असताना त्याला घरात कुणी ठेवत नाही. आणि काय माहिती का, घरातून बाहेर काढणारी ही बाहेरची लोक नसतात. इथे आमच्या नामदेवरांचं प्रमाण आहे बरं का ते महाराजजी. घरातून बाहेर काढणारी बाहेरची लोक नसतात. घरातल्या लोकांना दम निघत नाही. आमचे नामदेवरा म्हणतात की काढा काढा म्हणते बाहेरे. हे शब्द कुणाचे आहेत? काढा काढा म्हणते बाहेरे. याचा भूमी झाला बाहेर. आणि हे कोण म्हणतं? स्वजन गोत्रज करी ती विचार. हे कोण म्हणत नाही, घरातले लोकच, कुटुंबातले लोक म्हणतात याचा भूमीला बाहेर झालाय, याला घराच्या बाहेर काढा. आणि आता मला उत्तर द्या, घराच्या बाहेर काढल्या तुमचा माझा मुक्काम कुठं असतो? नाही नाही, घराच्या बाहेर काढल्या तुमचा माझा मुक्काम कुठं? हा, कोण म्हणलं सासरवाडीला? आता सासरवाडीला तिथं जिरो किंमत आहे. तुमचा माझा मुक्काम कुठे? महाराज म्हणतात की लक्ष्मीला ठाब स्मशानी जा, लक्ष्मीला ठाब स्मशानी जा, लक्ष्मीला ठाव स्मशानी जा, लक्ष्मीला ठाव स्मशानी जा. झाला मृतरूप शरीराचा बाबा, झाला मृतरूप शरीराचा बाबा, झाला मृतरूप शरीराचा बाबा, झाला मृतरूप शरीराचा बाबा. लक्ष्मीला ठाब स्मशानी जा, लक्ष्मीला ठाब स्मशानी लक्ष्मीला ठाव स्मशानी जा, लक्ष्मीला ठाव तुमचा माझा मुक्काम आता कुठे? तुमचा माझा मुक्काम लक्ष्यला ठाव स्मशानीचा. पण कधी झाला प्रीतरूप शरीराचा भाव. एकदा का या देहरूपी पर्णकुटीतून प्राण बाहेर पडला की तुकोबराय म्हणतात की तुम्हा आम्हाला घरात कुणी किंमत देत नाही, काढा काढा म्हणती बाहेरी. आणि एकदा का घराच्या बाहेर काढलं की तुमचा माझा मुक्काम कुठं? स्मशानभूमीत. आपला मुक्काम कुठं? स्मशानभूमीत. आणि काय प्रत्येकाला एक ना एक दिवशी तरी स्मशानभूमीमध्ये जायचंय का नाही? पण काय बऱ्याच लोकांना कळतं पण उशिरा कळतं बरं का. ते मारुती दादा आमच्या गावाकडे कधी जर काल ना तर आमच्या गावाच्या स्मशानभूमीत त्याला कमान बांधलेली बरं का, त्या वाक्य बरं का. तिथं जाण्याच्या अगोदरच माणसाला कळतं मला इथे एक दिवशी तरी यायचंय बरं का. पण मला वाटतं की ती वाक्य एवढं गोड आहे, पटलं तर बघा बरं का. इथे बरेच गावातले वगैरे माणसं आल्यात आणि मला वाटतं की ज्यांच्या स्मशानभूमीच्या जर का कमानीवरती तेवढं वाक्य नसेल तर तेवढं वाक्य टाकून घ्या बरं का. वाक्य फार गोड आहे, पटलं तर माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा बरं का. ऐका ऐका, वाक्य किती गोड आहे. माणसाचं मरण कळण्याकरता ते वाक्य किती गोड आहे बरं का. आमच्या स्मशानभूमीच्या कमानीवरती वाक्य गोड आहे. त्या वाक्यामध्ये लिहिले काय लिहिले? मंजिल तो तेरी यही थी. शब्द फार गोड आहेत. हा, मंजिल तो तेरी यही थी. ती वाक्य तुम्ही आम्हाला सांगतंय. मंजिल तो तेरी यही थी, बस उमर बीत गई यहाँ आते आते. पुन्हा एकदा ऐका, मंजिल तो तेरी यही थी, बस उमर बीत गई यहाँ आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते, आपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. वाक्य फार गोडे. ती वाक्य सांगते अरे तुझा मुक्काम येतेच होता पण इथपर्यंत येऊस तर तुझं आयुष्य गेलं, पण आता येथे आलाय ना, आता तुझ्या कामाला कुणी येणार नाही. तुझ्या चित्तेला आग लावणारीत आणि सगळी निघून जाणारीत. आणि एकदा का चित्तेला आग लावली आणि मग त्याला कळतं आणि मग त्याने म्हणावा, पण काय म्हणावा? नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही रे नाही रे. नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाची कोणी, नाही रे नाही कुणाची
नाथ नाही. आमचे. हा हा. स्मशान भूमीपर्यंत प्रेत गेलेले आपतिष्ट मंडळी कुटुंबातली माणसं जमा झाले. आता स्मशान भूमीमध्ये त्याचा शेवटचा प्रवास आहे आणि स्मशान भूमीतील ते खऱ्या अर्थाने चितेवरती प्रेत ठेवलं आणि प्रेत ठेवल्यानंतर कुटुंबातल्या लोकांनी त्या प्रेताला मुखाग्नी लावला. प्रेत जळतय. अरे प्रेम करणारी आपतिष्ट मंडळी आता त्या प्रेताच्या जवळ चितेच्या जवळ थांबण्याकरता तयार नाहीत. एका पाठीमागे एक आता गाव निघून जाते. अरे ज्याचं शेवटचं दर्शन घेण्याकरता पाहुणं आल्यात, पाहुणं निघून गेले. अरे ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करणारी आता कुटुंबातले लोक कुणी थांबण्याकरता तयार नाहीत. आता प्रेत जळते आणि कुणीही त्याच्या कामाला येत नाही. म्हणून त्याचं प्रेत जळत असताना त्याला कळून चुकतं, अरे ज्यांच्याकरता एवढं काबाड कष्ट केले आज माझ्याकरता कुणी थांबलं नाही. सगळी निघून गेली आणि मग त्यांनी म्हणावा आज माझ्या कामाला कुणी आलेलं नाही. मग त्यांनी म्हणावा नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची कोणी. मग मत आमचे नाथ महाराज म्हणतात अरे प्रेम करणारी बहीण जवळ येते रडते पण शेवटी कामाला येत नाही. अरे खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा ज्या दोघा भाऊ भावाने हाकला आज तो भाऊ कामाला येत नाही. आयुष्यभर गावाच्या चव्हाट्यावरती दोन मित्रांनी चहा घेतल्याशिवाय कधी गाव सोडलं नाही. अरे तो मित्र आज माझ्या कामाला आला नाही. अरे ज्या मुलांकरता आयुष्यभर मी काबड कष्ट केलं त्या मुलांनी फक्त माझ्या प्रेताला मुखाग्नी लावला. आज तो मुलगाही माझ्याकडे पाठ करून निघून जातोय. आज माझ्या कामाला कुणी आलेलं नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात बहीण कुणाची भाव कुणाचा कुण कुणाची सगी सोय रे. ही बहीण कुणाची भाव कुणाचा कुण कुणाची सगी बहीण कुणाची भाव कुणाचा कुण कुणाची सगी सोय रे. मेल्यावरती सर्व राहील तुटतील धागे ही दुरी प्राण्या माईचा बाजार प्राण्या माईचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. नाथ महाराज म्हणतात एकदा का त्याच्या प्रेताला मुखाग्नी स्मशानभूमीमध्ये लावला मग त्याच्या कामाला कुणी आलं नाही. आणि काय माहिती का एकदा का शरीरातला प्राण बाहेर पडला की आपल्याला कुणीच किंमत देत नाही. घरातली किंमत देत नाही कुणीच किंमत देत नाही. ते असे गोड वाक्य बरं का. एवढं वाक्य पटलं तर घेऊन जा बरं का. ऐका किंमत कुणाला कुठपर्यंत असतं माहिती का. ऐका ऐका इकडे 5000 मध्ये काय जोपर्यंत फुले फुल त्या फुलामध्ये सुगंध आहे का नाही जोपर्यंत त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत असते. शेतकरी वर्ग आहे आपला. भुईमुगाची शेंग आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये शेंगदाणा आहे का नाही तोपर्यंत भुईमुगाला किंमत असते. आणि शेवटचं वाक्य घ्या या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे का नाही तोपर्यंत तुम्हा आम्हाला किंमत देतात. पण एकदा का फुलातला सुगंध संपला फुलाचा मुक्काम उकारड्यावरती. भुईमुगाची शेंग आहे शेंगदाणा बाहेर पडला की टरपल्याचा मुक्काम चुलीत आहे. आणि तुमच्या माझ्या शरीरातला प्राण बाहेर पडला की तुमचा माझा मुक्काम आहे स्मशानभूमीत आहे. म्हणून जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुम्हा आम्हाला किंमत आहे. प्राण बाहेर पडला की तुम्हा आम्हाला काडीची सुद्धा किंमत नाही. मग काही म्हणतील की महाराज या देहातून
प्रत्येकाचा प्राण जातोय, प्रत्येकाला जावं लागते. का जावं लागते त्याचं कारण काय? महाराज म्हणतात की देह ही काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे. तिथे मनुष्याचे काय आहे, तिथे मनुष्याचे काय आहे, तिथे मनुष्याचे काय आहे, तिथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे. सर्वांनी प्रत्येकाने आपापल्या डोक्यातले दोन भ्रम पहिलं बाहेर काढा बरं का. आपल्या डोक्यामध्ये पहिला भ्रम आहे देह माझा आहे, आणि दुसरा भ्रम आहे तुमच्या माझ्या डोक्यामध्ये हा पैसा माझा आहे. आमच्या महाराजांनी दोन्ही गोष्टीचं निरसन करून टाकलं. अरे ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणताय, देह तुमचा नाही, काळात आहे, पंचतत्वाचा आहे. आणि ज्या पैशाला तुम्ही माझं माझं म्हणताय, तो पैसा सुद्धा तुमचा नाही, हा सगळा पैसा तो कोणाचा आहे? कुबीराचा आहे. आणि काय देह आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी आपण त्या दोघांकडून कशा आणल्यात? उसने आणल्यात. कशा आणल्यात? आणि आमचे टाळकरी वृंद कशा आणल्यात? उसने आणल्यात. म्हणजे कळलं का? तात्पुरते आणल्यात. आणि काय उसने आणलेली वस्तू जास्त काळ आपल्यापाशी ठेवता येत, ज्याची आणली त्याला परत माघारी द्यावा. नाही लक्षात आलं का? जरा सोप्या शब्दात बोलू का? आपला शेतकरी वर्ग आहे, पेरणीचा कालावधी जवळ आला आणि गोठ्यात एकच बैल आहे, दुसरा जोड नाही. म्हणून आमचा शेतकरी काय करतो? शेजाऱ्याच्याकडे करतो आणि त्याच्याकडून त्याच्या गोठ्यातला बैल उसनं आणतो. कसा आणतो? आता मला उत्तर द्या. त्याच्या गोठ्यातला बैल जर का आपण उसनं आणला आणि आपलं पेरणीचं काम पूर्ण झालं, इकडे बघा, पेरणीचं काम पूर्ण झाल्यानंतर ज्याचा बैल उसनं आणलेला आहे त्याला परत माघारी द्यावा का आपल्या गोठ्यात ठेवा? बरं नाहीच कळालं. इकडे बघा, इकडे बघा. आता या गाडगे कुटुंबाच्या वतीने येथे हरिकीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे आणि या कीर्तनाकरता या कुटुंबाने टाळ, मृदुंग, विणा, पिटी हे सगळं साहित्य गावातल्या भजनी मंडळात आणले. कुणाचं आणलेले? कसं आणलेले? उसनं आणलेले. पण मला उत्तर द्या, दारातला हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ही उसनं आणलेलं भजनी मंडळाला द्यावा का आपल्या दारात ठेवा? आणि नाही दिल्यावर? नाही दिल्यावर दुसऱ्या दिवशी अख्खं भजनी मंडळ तुमच्या दारात येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. तसा घ्या सिद्धांत. देह काळाकून आणि पंचतत्वाकून उसनं आणलेला आहे आपलं काम पूर्ण करून घेण्याकरता. आणि काम पूर्ण झालं की ज्याच्याकडून उसनं आणले त्याला परत पाठीमाघारी द्यावा. आणि नाही जर का दिलं तर तो काळ तुमच्या माझ्या दारात राहणार. का माहिती का? ऐका ऐका. या काळावरती सत्ता आहे. कुणाची? माझ्या पंढरपूरच्या मालकाची. परत एकदा सर्वांनी ऐका. या काळावरती पंढरपूरच्या मालकाची सत्ता आहे. आणि माझ्या पंढरपूरच्या मालकाने दक्षिणेच्या राजाला आज्ञा केली ना, जा त्याचं घर खाली करून ये. ज्यावेळेस दक्षिणेचा राजा पंढरपूरच्या राजाची आज्ञा भेटली का नाही, दक्षिणेचा राजा हा देहरूपी घर खाली करण्याकरता येतो. पण कोणत्या रूपामध्ये येतो? मग त्यांनी म्हटलेले कोणत्या रूपामध्ये? मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का किराए का घर,
एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराये का घर आहे, किराये का मला वाटते हिंदीतले शब्द बरं का यातले गोडे, मला याच्यातला बऱ्याच शब्दाचा अर्थ कळला बरं का, पण एका शब्दाचा अर्थ कळला। किराये का म्हणजे मराठीत त्याला काय म्हणावं लागेल? हा वा इकडे गोड उत्तर आले, म्हणजे तुम्ही आम्ही घरात राहतोय कोणत्या, हा आमच्या टाळकऱ्यांना कळलं पण श्रोत्यांना कळलं नाही। इकडे इकडे बघा, इकडे उत्तर द्या। तुम्ही आम्ही राहतोय कोणत्या घरात? आवाज येईना बरं का, वा वा बातक्या एकदम दबक्या आवाजाचा सूर येतोय बरं का। तुम्ही आम्ही कोणत्या घरात राहतोय? टाळकऱ्यांना कळलं पण तुमचा आवाज नाही का ना, म्हणजे तुम्हाला भाड्याचं घर कळलं नाही काय मला वाटते। जरा माझ्या भाषेत भाड्याचं घर सांगतो काय का। भाड्याचं घर म्हणजे घराचा मालक वेगळा आणि आपल्याला दुसऱ्याच्या घरात राहावं लागतं, पण ते दुसऱ्याच्या घरात राहत असताना घराचं भाडं द्यावं लागतं। पण काय भाड्याच्या घरामध्ये राहत असताना आणि घर मालकाला किती जरी दिवस घराचं भाडं जरी दिलं तरी एक दिवशी भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्याला भाड्याचं घर हे खाली करावा। पण काय झालेले, काही लोक भाड्याच्या घरात राहता घराचं भाडं देता आणि भाड्याच्या घराला चिकटल्यामुळे आणि भाड्याच्या घरामध्ये राहता काय काय भाड्यांना असं वाटते घर माझं, त्याच्याकरता शब्द चुकते बरं का। भाड्याच्या घरामध्ये किती दिवस जरी राहिलो पण त्या भाड्याला माहित नाही तू भाड्याच्या घरात राहतोय, भाड्या एक दिवशी तरी तुला भाड्याचं घर खाली करायचं। शब्दाचा वेगळा अर्थ घेऊ नका, शब्द तसा बरं का येते। हा घर हे तुला खाली करायचंय आणि तू जर का भाड्याचं घर नाही खाली केलं तर भाड्याचं घर खाली करण्याकरता या घराचा मालक पंढरपूरचा राजा येणारे दक्षिणेच्या राजाला सांगून घर खाली कर, पण घर खाली करण्याकरता मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी का किराए का घर है, निकालना पड़ेगा। जिंदगी एक किराया का घर है, बाहर निकलना पड़ेगा। एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। एक ना एक दिवशी तरी प्रत्येकाला हे घर काय करायचे तर खाली करायचे। मग महाराज राहण्याकरता कुणीच आलं नाही का? नाही प्रत्येकाला घर खाली करायचे। मग काहीने आमच्या अंगद महाराज तुकोबारायांचा हात धरला, तुकोबाराय देव जरी आला तरी देवाला घर खाली करायचे, संत जरी आले तरी घर खाली करायचे, ज्याचा फार मोठा वशील आहे त्यालाही घर खाली करायचे, सामान्य माणसाला घर खाली करायचे। मग घर तर खालीच करायचे म्हणजे मृत्यू निश्चित आहे। पण महाराज या मृत्यूवरती मात करायची असेल तर त्याच्याकरता काय मार्ग आहे का? लक्षपूर्वक आहे का? मृत्यूवरती मात करता येत नाही, पण या मृत्यूच्या तावडीतून सुटण्याचा एक मार्ग मात्र जरूर आमच्या साधू संतांनी आम्हाला सांगितला। मग महाराज मृत्यूच्या तावडीतून सुटायचंय पण पाठीमागे जिवंत येते, पण कशा रूपाने? ऐका देहाच्या रूपाने कुणाला तिथे राहता येणार नाही, पण येथे जिवंत राहण्याचा एक मार्ग आहे, कीर्तिरूपी मार्ग आहे बरं का। ज्या माणसाने या नरदेहाला आल्यानंतर चांगल्या प्रकारची कीर्ती केली, चांगल्या प्रकारचं काम केलं, समाजाकरता जीवन जगला, परोपकारी जीवन जगला, अशी माणसं देहाने निश्चित जाणार आहेत, याच्यामध्ये शंका नाही। देहाने जरूर जाणार आहेत पण त्याला अमरत्व प्राप्त होत असतं ते त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावरती, कीर्तीच्या जोरावरती। म्हणून देहाचा अमरत्व कुणाला नाही पण कीर्तीचा अमरत्व मात्र येथे प्रत्येकाला मिळते। म्हणून असे कुठले बरं का, देहाचा अमरत्व कुणाला नाही। आमच्या साधू संतांना सुद्धा देहाचा अमरत्व नाही पण कीर्तीचा अमरत्व बरं का। कीर्तीचा अमरत्व काय माहिती का? म्हणून असे म्हटले बरं का, कधी जर का आळंदीला गेली, शब्द परत एकदा ऐका बरं का, कधी आळंदीला गेले तर ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीचं दर्शन करा आणि समाधीचं दर्शन करून गाठावून खाली उतरा, तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा दर्शन होईल ते कुणाचं? इंद्रायणी मातेचं। त्या इंद्रायणी मातेचं दर्शन केलं की जवळ जा आणि इंद्रायणी मातेचं जल फक्त हातामध्ये उचला आणि उचललेलं जल फक्त तुम्ही तुमच्या कानाला लावा। ऐका
जी माणसं समाजाकरता जीवन जगली देहाचं अमरत्व कुणाला नाही, पण केलेल्या कार्याच्या जोरावरती कीर्तीचं अमरत्व त्यांना मिळतं. म्हणजे आळंदीमध्ये ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताईने समाजाकरता कार्य केलं. देहाने दिसणार नाही पण कार्य त्यांचं जिवंत आहे. म्हणून आजही इंद्रायणी मातेचं जल उचललं आणि कानाला लावलं तर आवाज काय येतोय? इंद्रायणी का जल भी बोली श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोली श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल बोले मुक्ताई महाबुली. पंढरपुर की नामदेव बोली श्री मुक्ताई महाबुली. पंढरपुर के नामदेव बोले मुक्ताई महाबुली. पैठण की एकनाथ बोली श्री मुक्ताई महाबुली. पैठण के एकनाथ बोले श्री मुक्ताई महाबुली. सासवड़ की सोबन काका बोली श्री मुक्ताई महाबुली. सासवड़ के सोबन काका बोले श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोली श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोली श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोली श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोली श्री मुक्ताई महाबुली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई महाबुली. ब्रह्मचित कळा आदिशक्ती श्री मुक्ताई माबुली की आजही माझी निवृत्तीनाथ ज्ञानदादा, सोपन काका, मुक्ताई देहाने जिवंत नाहीत पण केलेलं कार्य एवढं मोठे की त्या केलेल्या कार्याच्या जोरावरती देहाचं अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व आहे. म्हणून शुद्ध मनाने जर का इंद्रायणी मातेचं जल उचललं, कानाला लावलं तर माझ्या मुक्ताईचं, ज्ञानोबाचं, निवृत्तीनाथाचं, सोपन काकाचं भजन आजही इंद्रायणी माता करते. याला कीर्ती रूपी खऱ्या अर्थाने काय म्हणावा? अमरत्व म्हणावा. म्हणून हे अमरत्व ज्याला प्राप्त करायचंय त्याने परमार्थामध्ये देव धरला पाहिजे बरं का. काही म्हणतील की महाराज देव धरता येतो का? आमच्या जनाबाई म्हणतात की देव धरता येतो ना, पण जनाबाईंना विचारलं देव धरता येतो आणि कीर्तीचा अमरत्व प्राप्त होतं पण देव कोणता धरायचा? ते जनाबाईंनी थोडस वेगळ्या भूमिकेतून महाराजी वर्णन केले. जनाबाई म्हणतात कोणता देव धरायचा? जनाबाई म्हणतात की धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. पुण्यवंत पातळो दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणतात की ज्याचा दरबार धुंद झालेला आहे बरं का असा देव धरायचा आहे पण धरता येतो का? पाहिजे म्हणतात नाही. धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरे, धरीला पंढरीचा चोरे, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरे, धरीला पंढरीचा चोरे.
ज्याचा दरबार धुंदय ना देव धरायचा, पण काय देव धरता येतो पण त्याच्याकरता देवाचं चिंतन पाहिजे बरं का. कसं चिंतन पाहिजे, एक अर्धा मिनिट घेतो. देवाचं चिंतन, पण ते देवाचं चिंतन ज्याने केलं त्याला देव धरता येतो, आणि ज्याने देव धरला देहाचं त्याला अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व मिळणार आहे. पण देव धरण्याकरता त्याच्याकरता काय करा. एक मला वाटते तुमच्या जनाबाईंचं कोणच आहे मला तेवढं स्मरणात येणार, पण गुड आहे बरं का, गुड अभंग बरं का. ऐका ऐका, स्मरण करणं गरजेचं आहे, पण ते स्मरण कसं करायचं. तुकोबरायांचा अभंग, तुकोबराय म्हणतात, हे बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवी भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसी मना धाम परत माघारी ये बंधना पासूनी मुकलल्या गाठे, बंधना पासूनी गाठे, धिताल मेठे सावकाशा, धिताल मेठे सावकाशा, येणे सोसे झाले हवे बारे, येणे सोसे मला, झाले हवे त्याच्यापर्यंत विठ्ठल पाहावा, विठ्ठल बोलावा, विठ्ठल करावा, विठ्ठल विठ्ठलच करावा. ज्याने विठ्ठल धरला त्याला देहाचं अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व या ठिकाणी मिळणार आहे. देव धरता येतो म्हणजे जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा, पण काय देव धरण्याकरता कधीतरी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. शब्द बारा गोडीचा, देव धरण्याकरता चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, देव तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याच लोक म्हणतात तू महाराज आम्हाला आयुष्यभर चांगल्या लोकांची संगत मिळत नाही, वाईटाची संगत भेटली. एक लक्षात ठेवा, वाईटाची संगत जरी भेटली ना माणसाने निराश व्हायचं नाही, खचून जायचं नाही. काय माहिती का, वाईटाची संगत जरी भेटली तरी माणसाने खचून जायचं नाही, निराश व्हायचं नाही. काय माहिती का, असा एक सिद्धांत बरं का. आपण जर का मंदिरामध्ये देवाला नारळ फोडण्याकरता गेलो, इकडे बघा बरं का, इकडे बघा, आपण मंदिरामध्ये देवाला नारळ फोडण्याकरता गेलो आणि नारळ फोडला आणि नारळ फोडला तो नारळ जर का नासका निघाला, आपण काय करतो, काय म्हणतो देवाला, आणि पावल्याबरोबर नासका नारळ कुणी घरी नाही येत, कुणी घरी नाही येत. तसं इकडे बघा, इकडे बघा, आपल्या आयुष्यात जरी चुकून नासकी लोक आली, वाईट वाटून घ्यायचं नाही. नासकी लोक आली की तिथं सोडायची, पुढे चालत राहायचं आणि चांगली लोक शोधा, नक्कीच देव मिळल्याशिवाय राहणार नाही. विढाला आयुष्यामध्ये चांगली लोक शोधण्याचा प्रयत्न करा. पण काय आपण चांगली माणसं शोधितच नाही कधी का. बरीच शोकांती काय बरं का, बऱ्याच लोकांची शोकांती काय, माणसं कुठे देव शोधतील ते सांगता येत नाही. ऐका ऐका, काही लोक मंदिरामध्ये देव शोधतात, काही लोक मंदिरात दगडामध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाची सर्वात मोठी शोकांती काय, आज माणूस माणसातला देव मात्र शोधण्याकरता तयार नाहीत. अरे मंदिरातला देव तर शोधायचा येत रे, दगडातला देव तर शोधायचा येत, पण हे दोन देव शोधण्याच्या अगोदर ज्याला माणसातला देव शोधता आला ना, मला वाटतं की त्याचं जीवन नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देव हा कुठे नाही, देव हा प्रामुख्याने माणसामध्ये. पण माणसामध्ये माणसाला माणुसकी कळली पाहिजे, पण आज माणुसकी कळण्याकरता तयार नाही. पण मला वाटतं की आमच्या विदर्भरत्न तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं, अंगद महाराज, माणसाला माणूस कळत नाही म्हणून त्यांना म्हणावं लागलं, माणसा आता तरी माणसात ही माणसा आता तरी माणसात 4 दिवसाची जवानी पुढे नाही.
4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार ही माणसा आता तरी माणसात तुकडोजी महाराजांचे शब्द गोडे बरं का. अरे म्हणून जन्माला आलेला आहे, नुसतं माणूस म्हणून जगा नका. अरे माणुसकीचं जीवन ज्याच्यामध्ये असताना ते जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या जवानीचा उन्मत्तपणा नाही तो जास्त दाखवू नका. अरे जवानी ज्या दिवस टिकणार नाही. 4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार रे. मग जवानीचा भरवसा धरू नका. माणसात आलाय तर माणसाप्रमाणे राहा आणि माणसामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी देव शोधला त्याला जगाचा बाप मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि माणसातला देव ज्यांनी शोधला अशी माणसं बोली देहाने राहणार नाहीत पण केलेल्या कार्याच्या जोरावरती कीर्तीच्या रूपाने जिवंत राहणार आहे. मग महाराजांना विचारलं, महाराज मग माणूस ज्यांनी देव शोधला ज्याला देव मिळाला पण देव मिळत असताना त्याला खऱ्या अर्थाने देहाचं नाही पण कीर्तीचा अमरत्व आहे. पण तो देव शोधल्यानंतर देव मिळवत असताना आम्ही परमार्थामध्ये नेमकं करायचं तरी काय, ते काय करायचं त्याचं चिंतन पहिल्या चरणामध्ये. अमर झाला हे अंतरला संसारा, हे अंतरला संसारा, हे अंतरला संसारा, अंतरला संसारा. हो अंतर अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, गर्भवास. रखुमा ये जय विठोबा रखुमा, ये विठोबा रखुमा, ये पार घुमाए 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 विठोबा रखुमा, ये खबर पुंडली खबरदार हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय. खबर कुमारी विठोबा रखुमा, ज्ञानेश्वर माऊली दानराज मावले द्वारा, ज्ञानेश्वर माऊली दानेश्वर माऊली दानराज मावले ज्ञानेश्वर अनुसरी तू अमर झाला अंतरला संसारा. बोलण्याच्या ओघामध्ये 12 वाजून 5-10 मिनिटं झाली. दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा कधीतरी जवळ योग आला तर इथून पुढे आपण आपल्या पुढच्या कीर्तनाला सुरुवात करू. आता इथे माझ्या समारोपाकडे सेवन येतोय. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्यांनी परमार्थामध्ये देव धरला, ज्यांनी देवाचं चिंतन केलं म्हणजे तो अनुसरला. आणि एकदा का तो अनुसरला की महाराज म्हणतात की त्याला देहाचं अमरत्व नाही पण कीर्तीचं अमरत्व आहे. म्हणून अनुसरी तो अमर झाला. आणि एकदा का त्याला अमरत्व प्राप्त झालं की महाराज म्हणतात अंतराला संसारा. त्याच्यामधील संसारामध्ये अंतर पडतोय. दोन्ही अर्थाने अर्थ घ्या. दिसणारा दृष्टीला दिसणारा संसार त्याच्यामध्ये अंतर पडते आणि देहाला संसार म्हटले याच्यामध्ये त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने अंतर पडते. अंतराला संसारा. आणि एकदा का संसारामध्ये अंतर पडलं महाराज म्हणतात की अमरत्व प्राप्त झालं की असा हरिदास पुन्हा जरी जन्माला आला तरी महाराज म्हणतात की त्याने गर्भवासाची चिंता करायची नाही. न देखते गर्भवास कधी दास विष्णूची. विष्णूच्या दासांना गर्भवासाचं दुःख नाही. मग तुकोबरायांना बरोबर 12 वाजून 10 मिनिटांनी विचारलं विष्णूच्या दासांना जर का गर्भवासाचं दुःख नाही पण याच्यातून सांभाळ करणारा देव कसा सांभाळ करतो. विसंबीना माता बाळा तै सालाळा पाळी याला. आई ज्या पद्धतीने मुलाचा सांभाळ करते आणि पालन पोषण करते तसा जगाचा बाप गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढण्याकरता आईसारखा सांभाळ करतो. आणि मग तुकोबरायांना विचारलं महाराज असा सांभाळ करणारा परमात्मा आहे तरी कसा. तेव्हा तुकोबराय म्हणतात त्रिभुवनी
ज्याची सत्ता त्रिभुवन ज्याचे तुकया रक्षी तातो धाला तुकया रक्षी तातो धाला न देखती गर्भवास न देखती गर्भवास कधीदा विष्णूची कधी दास विष्णूची कधी दास विष्णूची विष्णु कधी दास विष्णू कुटुंबातली मुलं असतील किंवा मुली असतील शेवटी फुलं टाकण्याकरता त्यांनी प्रतिमेपाशी कुटुंबातली मुलं मुली असतील त्यांनी प्रतिमेपाशी फुलं टाकण्याकरता आम्ही जातो तुम्ही कृपा सगळा सांगावे विनय वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंगा बोलावितो अंतकाळी विठू आभासी पावला गुढीत हिंद झाला गुप्त तुका वाढवी वैकुंठा श्रीरंग बोलावितो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की